आज आपण फुलगोबी आणि शिमला मिरचीची भाजी करत आहोत. तेल टाकलेलं आहे, तेल झालेलं आहे. आपण त्याच्यात जिरं टाकलेलं आहे. जिरं छान होऊ द्यायचं. लाल कलर झाला आहे. आपण त्याच्यात कांदा टाकू. कांदा 5-10 मिनिटं शिजून घेऊ. कांदा शिजलेला आहे. आपण त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकू. 5-10 मिनिटं ते शिजून घेऊ. छान फिरून घेऊ. पहिले छान फिरून घेतलेलं आहे. 2-3 मिनिटं झालेले आहे फिरून. छान थोडंसं लालसर होऊ देऊ. लालसर झाल्यानं मग आपण टमाटे टाकू. लालसर झालेला आहे. आपण त्याच्यात टमाटे टाकू. टमाटे टाकलेले आहे. छान त्याला परतून घेऊ. छान आपण परतून घेत आहोत. 2-3 मिनिटं झालेले आहे. मग आपण त्याच्यात तिखट टाकू. तिखट टाकलेलं आहे. हळद टाकू. हळद टाकलेली आहे. आपण मीठ टाकू. मीठ छान परतून घ्यायचं. कोणतेच आपण मसाले वापरले नाही. साधी सोपी भाजी बनवत आहोत आपण. छान 5-10 मिनिटं आपण तिखट शिजून घेऊ. तिखट शिजलं का मग मस्त तेल सुटलं का मग आपण त्याच्यात फुलगोबी टाकू. फुलगोबी टाकलेली आहे. फुलगोबी टाकल्यानंतर आपण त्याच्यात शिमला मिरची टाकून घेऊ. फुलगोबी टाकल्यावर शिमला मिरची टाकून घेतलेली आहे. आपण त्याला एकजीव करू. छान परतून घेऊ. छान परतून घेतल्यावर आपण त्याला 5-10 मिनिटं शिजून घेऊ. मस्त वाफेवर फुलगोबी आणि शिमला मिरची दोन्ही मिक्स भाजी मस्त आपण वाफून घेऊ. त्याला 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटाने मस्त शिजते छानपैकी. 5-10 मिनिटं झालेले आहे आपले. मग 5-10 मिनिटं झालेले आहे. आपली भाजी शिजलेली आहे. आपण वाटीमध्ये काढून घेऊ. आपली भाजी वाटीत काढलेली आहे. कशी दिसते?